वेलकम टू धानेश दीपाली मराठी लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. दीपू काय शिवा लागलीस गा? कपडे शिवाली? काय दौरा काय आज? वॉटर पार्क. वॉटर पार्कला जाणार आहेस वे? जाऊ नी मग. इकडे टोचशील मला. हा, शिवायच्या नादामध्ये राग काढशील माझ्यावर. आ होय, गावाला जाऊया म्हणाली हो. सारखा 2-3 दिवस झाला गावाला जाऊया. कुठे जायचंय बाळ तुला गावाला? औवा, कुठे जायचंय बाळ? मामाच्या गावाला जाऊया. आपण जाऊया. तोंडात घाल नको बाळ. आपण जाऊया गावाला. हा, उद्या आपण जाऊया गावाला. उद्या आपण जाऊया. चष्मा घाला. औवा, वाव वाव. Wow, so beautiful, so elegant, just looking like a. जस्ट लुकिंग लाईक Wow. वाव. थोडंसं टाकते. हे आता आज शनिवार आणि उद्या रविवार. तर आज तरी शनिवारचं जुगाड झालंय. आता रविवारचं जुगाड काय होत आहे का नाही बघूया. दीपू आज चालल्या वॉटर पार्कला. दक्ष आणि मी घरीच आहे. आई मी दक्ष तिघ जण घरात राहणार आहे. दीपू लई दिवस झाला म्हणत होती काय दीपू वॉटर पार्कला जाऊया. शेवटी ती माझ्याकडनं इच्छा पूर्ण नाही झालं. त्यांचे स्टाफ आज जाणार आहेत. तर आम्ही वॉटर पार्कला दीपूला घेऊन जात नाही मी, कारण मला पोवायला येतंय आणि तिला पोवायला येत नाही. मी नसताना तुला काय होता कामा नाही. मी नसताना तू काळजी घेशील असा विषय आहे. हा, जाऊन आणि मला पाणी आवडत नाही. म्हणजे आंघोळीपुरतं एवढंच पाणी आवडते. खरंच की पाण्याची भीती वाटते मला पोहायला येते दीपू, बरोबर आहे. पण मला पाण्याचं खूप मोठा भीती वाटते माहितीये का. पोहायला येऊन पण मी घाबरतोय. कसं माहितीये का, मला पोहायला येत कोच. हा बरोबर आहे, पण काला मला माहित नाही. मी कोच वगैरे मारतोय, पण कोच मारले की वर आले की आधी कड्याला येऊन थांबतो मी. मधी कधीच जास्त वेळ मध्ये थांबत नाही. मला भीतीच वाटते पहिल्यापासून. गावाकडे असताना जात होतो, विचार ना. एक कोच मारणार, ते पण तिथल्या हळूच मारून परत येऊन कड्याला थांबायचं. मला भीती वाटते पाण्याचा. आणि दीपू तुला काय सांगायचं होतं माहितीये का, कोल्हापूरमध्ये असताना रंकाळ्याच्या 2 खाडी आहेत ग. तिथं मी सकाळी पोहायला जात होतो. वाय मग काय, मग मस्त एन्जॉय. छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी आहे ना आपले कोल्हापूरचा. युनिव्हर्सिटीचा मैदानमध्ये रनिंग करायचं, व्यायाम करायचं. फुटबॉलचं मैदान आहे, खूप मस्त ग्रीन झोन. बगल तिथं हिरवगार. काय सकाळी पोहायला जायचं, सकाळी फिरायला जायचं, संध्याकाळी फिरायला जायचं. काम ड्युटी सगळं जवळ होतं. लई भारी वाटत होता. माझा जॉब पण जवळ होता, ग्राउंड पण जवळ, जिम जवळ. काय सगळं सेट केल्यासारखं. मुंबईमध्ये पण आहे असं काय नाही. साईडला मैदान आहे, जिम जवळ आहे, सगळं जवळ आहे. असं काय लई लांब असं नाही. गावाला जायचं म्हटलं तरीही 5 मिनिटाच्या अंतरावर हायवे आहे. होय का नाही. संध्याकाळी कुठल्याही बसलं, तू 9 वाजता बसलीस, मुरगुडच्या बसलीस किंवा कोल्हापूरच्या बसलीस, तर गावाला आपण पोचतो. आणि माझा आजोळला जायचं जर असेल तरीही गाड्या गावावर नाही. कळ भारी वाटते. असं काही प्रश्न नाही. म्हणजे देवानी तेवढा आपल्यावर कृपा केलेली आहे की बाबा ही ट्रॅव्हलिंग जास्त मला आवडत नाही. म्हणजे काय, फिरायला वगैरे कधी जाता येते आपल्याला, त्याचा काय प्रश्न नाही. पण सारखं प्रवास म्हणजे नाही, रोजचा प्रवास नको असं वाटतं. मी विलेपार्लेला जॉबला जात होतो वाशीवर ना, होय ना. ही सकाळी उठून 5 वाजता स्वयंपाक करणार आणि मी इथून पोचणार 10 वाजता. माझी ड्युटी 10 ला सुरू होणार दीपू. संध्याकाळी हॅपी बर्थडे म्हणाले. कॅन्डल घेतला हातात.
तुला कसं माहिती रे ती कॅन्डल? हा, मस्त. कुणाचा बर्थडे? काय दीपू? संध्याकाळी मला 7 किंवा 8 वाजता ड्युटी संपत होता. ऐन वेळी पेशंट येणार. बरोबर. येताना पेशंट येणार, मग काय करणार? पेशंटसाठी आम्ही थांबावंच लागेल 10 वाजता. मग 10 वाजता तिथून निघाले की मी रात्री 1 वाजता इकडे पोहोचणार. मग आपण काय केलो? जॉब बंद केलं. जॉबच बंद करून टाकलं. होय का? मग आता आम्ही काय काम करतो, दीपूच झालं माझं पण तुम्हाला सांगणार आहे मी काय काम करतो काय नाही, सगळं डिटेल सांगणार आहे. होय का नाही दीपू? नुसतं दीपू नर्स आहे एवढं सगळं झालं, पण आपलं पण थोडंफार सांगायचं आहे तुम्हाला. नक्की सांगतो मी तुम्हाला. आणि तुम्ही माझे 2-3 काम आहेत. 2-3 काम आहेत ना दीपू? 2-3 कामामध्ये कुठलंही एक काम रोज येतंयच मला. हा, कुठलंही एक काम आपलं रोज असतंच. तर तुम्हाला नक्की सांगतो मी, नक्की शेअर करतो. आणि तुमचा पण ते काम फायद्याचं आहे, नक्की सांगतो. मग ह्या तऱ्हेनं तू काय दीपू, ह्या तऱ्हेनं तू काय कर, मस्तपैकी बघ ना इकडे जरा. काय लक्ष देईन झालेस कॅमेऱ्यामध्ये, काय नाही. साईडला काढून ठेव ना. ह्या तऱ्हेनं व्यवस्थितपणे जाऊन आपण नेक्स्ट संडेला बघूया. आमचं संडे येणार नाही की कधी. वॉटर पार्क वगैरे नाही, कुठेतरी फिरायला वगैरे जाऊया आपण. तर तुला मी घेऊन जातो. नाही ग, मला ती का माहितीये का, मी शिरोलीला एकदा गेलेलो ग. शिरोलीला मोठा वॉटर पार्क आहे, तर तिथं गेलेलो मी. माझं एवढा हाल झालेला. हे बघे, ह्या साईडची हाताची स्किन असतोय ना, स्किन गेलेला घसरगुंडीतनं जाणार, घसरगुंडीत बसणार आणि येऊन खाली. काय मॅट घेतलं नाही काय नाही, आम्हाला काय माहिती, पहिल्यांदा मॅट घेतलं नाही. मॅट घ्यायचा दीपू, बिना मॅटचं माझं चमडं गेलंय. तू सांगतो आधी 6 महिने माझं ती जखम बरं झालं नाही. हा, हे बघ इथं काय चाललंय तुझं दक्षा? हा, जाऊया आपण, चला बाहेर. हा चल दीपू, जाऊन टाटा बाय बाय.